मनुष्य ही फक्त एकच जात आहे. तिने आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. जेव्हा मी लोककला सेवा मंडळाची स्थापना केली तेव्हा ती एकटी महिला होती. ती तुम्हाला सांगतो, तिला वाटलं असतं तर नोकरी तिने केली असती, ती बेसती बेड आहे. पण समाजकारणाच्या या छंदामध्ये तिनं नोकरी न करता आम्हाला या विचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती सेवा देऊ शकते. मी 7 वर्ष लेक्चरशिप केली माझ्या एमएससी बेडमध्ये. मी कॉलेजला 7 वर्ष नोकरी केल्यानंतर मी नोकरी सोडली. कारण का सोडली नोकरी? मी जर नोकरी करत राहिलो असतो तर मी एका परिवाराला सुखी ठेवलं असतं. आज या देशामध्ये लाखो परिवाराने हात लावण्याची ताकद लागली आणि म्हणून मी नोकरीचा रिजाईन करून सार्वजनिक केलं. आणि म्हणजे ह्या गोष्टी आपण जीवन जगत असताना आपण नेमकं का केलं पाहिजे? जे करायचं ते आपण कधीच करत नाही आणि जे नाही करायचं ते आयुष्यामध्ये आपण करत राहतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो का 145 करोड लोक या देशामध्ये आहेत. स्वामी विवेकानंद सांगितलं की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हिनिटी ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन. दिव्यत्वाची ताकद खऱ्या अर्थाने प्रत्येकामध्ये आहे, परंतु तुमच्यामध्ये असणारा खजिना तुम्हाला कधीच माहित नाही. आणि तो जर खजिना तुम्हाला माहित करायचा असेल तर एखाद्या सात्विक विचारामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. आणि लोककला सेवा मंडळ खऱ्या अर्थाने सात्विक विचार. या विचारामध्ये जवळपास मी बोलता बोलता जाधव साहेबांना सांगितलं की या देशामध्ये 17 लाख सदस्य लोककला सेवा मंडळ आहेत. किती आहे? 17 लाख सदस्य आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने या विचारामध्ये आपण काम केलं पाहिजे. माणूस पैशाने मोठा होत नाही. माणूस जर खऱ्या अर्थाने जर मोठा होत असेल तर तो विचाराने मोठा होते. एक फकीर जन्माला येतो तुम्हाला